हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्सचे रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. या अंतर्गत एकंदरीतच विषयनिहाय जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या ठिकाणी आपण रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो आहोत. याआधी आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत जवळपास 8 ते 9 लेक्चर ज्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे आयोग ज्यावर सातत्याने प्रश्न विचारतो ते आपण डिस्कस केलेले आहे. त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ओके. आणि एकंदरीतच हे जे काही रिव्हिजन सिरीज बघतो आहोत ते एकंदरीत 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने जे पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करून आणि विषयनिहाय एकंदरीत प्रत्येक वर्षीचे किंवा वर्षाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नपत्रिका विश्लेषणानंतर आपण हे जे काही रिव्हिजन सिरीज आहे ते तयार केलेले आहे. ओके. सो प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची देखील वेगळी प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे. ओके. सो तुम्ही ते नक्की जाऊन बघू शकता. या ठिकाणी आपण भूगोल या विषयाअंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके. सो कोर टॉपिक या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत. या आधीच्या 2 लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण सूर्यकुल उत्पत्ती सिद्धांत तसेच सूर्यकुल उत्पत्ती आणि पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने जे काही वेगवेगळे सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत त्यावर आयोग जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारतो ते आपण डिस्कस केलेले आहे. ओके. त्यानंतर पृथ्वीचे अंतरंग ज्याच्यामध्ये भूकवच असेल, प्रावरण असेल, गाभा असेल इत्यादी आणि त्याच्या जे काही विलकता आहे त्या संदर्भाने डेन्सिटी किती आहे ते सविस्तर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. यामध्ये आपण इंटेरियर आणि एक्सटर्नल फोर्सेस जे काही अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि त्यापासून जे काही भूरूपे तयार होतात, लँडफॉर्म्स तयार होतात ते या ठिकाणी डिस्कस करणार आहोत विथ द एक्झाम्पल ऑफ आयोगाचे PYQ जे आहेत त्या ठिकाणी डिस्कस त्यासोबतच म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले ते देखील आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके. सो शेवटपर्यंत नक्की बघा. सो सुरू करूयात. आता या लेक्चरमध्ये आपण अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती व भूरूपे ज्याला इंटेरियर आणि एक्सटर्नल फोर्सेस आणि त्यापासून तयार होणारे लँडफॉर्म्स या ठिकाणी बघणार आहोत. ओके. आता अंतर्गत शक्ती म्हणजे काय तर जेव्हा भूगर्भाचा किंवा पृथ्वीच्या अंतरंग भागामध्ये जेव्हा हालचाल घडत असते तर ते 2 प्रकारे किंवा ज्या फोर्सेसमुळे किंवा ज्या शक्तीमुळे ते हालचाल घडत असते किंवा भूगर्भामध्ये जी काही जे घटक असतात तर त्यांची जेव्हा हालचाल होते तर ते अंतर्गत शक्तीमुळे किंवा इंटरनल फोर्सेसमुळे होत असते. आता आपण जेव्हा या अंतरंग भागाचा जेव्हा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके. सो पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही टेकड्या आहेत, पर्वत आहे, पठारे आहेत, दऱ्या आहेत इत्यादी भूरूपे आपल्याला नेहमी दिसतात. ओके. आता या भूरूपांची निर्मिती हे अंतर्गत किंवा ज्याला अंतर्गत आणि बहिर्गत बलामुळे किंवा इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्सेसमुळे तयार झाल्याचे दिसून येतो. अंतर्गत प्रक्रियांचे जे काही आपल्या भूगर्भाच्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये 2 प्रकारच्या हालचाली घडत असतात. ओके. ज्याला मंद हालचाली व शीघ्र हालचाली अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके. सो हे असे 2 प्रकार पडतात. विशेषतः पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे तो ताण व दाब यासारख्या बलांमुळे या पद्धतीचे जे काही बदल या ठिकाणी दिसून येतात ते या अंतर्गत हालचालीमुळे आपल्याला दिसून येतात. ओके. सो पृथ्वीच्या जो काही पृष्ठभागावर जो बदल दिसून येतो तो विशेषतः पृथ्वीच्या आतून जे काही ताण व दाबजन्य जी परिस्थिती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे जे पृथ्वीवर किंवा एकंदरीत भूपृष्ठावर जे भूरूपे तयार होतात तर त्याचाच एक परिणाम म्हणून या अंतर्गत हालचालीकडे बघितला जातो. ओके. सो पर्वतांची निर्मिती असेल किंवा खंडांचे वितरण हे मंद हालचालीशी संबंधित आपल्याला दिसून येतं. तर भूकंप व ज्वालामुखीमुळे शीघ्र हालचाली घडून येतात. ओके. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा जे काही मंद हालचालीमुळे कशाचा समावेश होतो तर पर्वतांची निर्मिती असेल, पठारांची निर्मिती असेल किंवा खंडांचे वितरण असेल. खंडांचे वितरण म्हणजे काय तर सुरुवातीला पॅन्झिया नावाचा जो काही एकच खंड तर त्याच्यानंतर पॅन्झिया आणि पॅन्झियाचे विभाजन होऊन त्याच्यामध्ये एक गोंडवाना लँड आणि एक युरेशिया अशा पद्धतीने किंवा लॉरेशिया अशा पद्धतीने त्याचे 2 भागामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. सो याला खंडांचे वितरण सो हे कशामुळे झालेलं आहे तर पृथ्वीच्या भूपृष्ठावर किंवा भूगर्भामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे काही हालचाल घडून येतात आणि त्याला मंद हालचाल सो यामुळे जो काही टेक्टोनिक प्लेट्स आहेत किंवा जो काही भूकवच आहे तो अलगदरित्या आपल्याला सरकत कितीतरी कालावधी नुसार ते एकंदरीत सरकत असल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याला काय दिसून येतो तर आज जवळपास 7 खंडांमध्ये त्याचे विभाजन झालेले आहे. ओके. सो ते जे काही महत्वाचे खंड आहेत सो अशा खंडामध्ये त्याचे विभाजन हे या खंडांच्या वितरण
आणि विशेषतः जे काही मंद हालचाली यामुळे झाल्याचे आपल्याला दिसून येतो. तर भूकंप व ज्वालामुखीमुळे शीघ्र हालचाली किंवा भूकंप आणि ज्वालामुखीमुळे जे काही भूरूपे तयार होतात, ओके, सो लाव्हा रसाच्या संचयनाने किंवा एकंदरीत भूकंपामुळे जे काही बदल आपल्या भूपृष्ठावर दिसून येतात, तर ते शीघ्र हालचालीमुळे झालेले बदल अशा पद्धतीने ओळखले जातात. ओके, आता मंद हालचालीचे या ठिकाणी जे प्रकार दिलेले आहेत त्याच्यामुळे काय दिसून येतं, तर अंतर्गत बलांमुळे भूकवचामध्ये जेव्हा हालचाली घडून येतात तर त्यांना भूविवर्तनिकी हालचाली देखील म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा, मंद हालचाली जे असतात किंवा अंतर्गत भूकवचामध्ये जे काही हालचाल घडून येतात तर त्याला भूविवर्तनिकी हालचाल देखील म्हटलं जातं. हालचालींच्या दिशानुसार ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर, ऊर्ध्वगामी म्हणजे काय तर व्हर्टिकल आणि क्षितिज समांतर म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल, अशा पद्धतीचे दोन गट या ठिकाणी या मंद हालचाली संदर्भाने बघितला जातो. ओके, किंवा त्या संदर्भाने मंद हालचालीच्या अध्ययनात या ऊर्ध्वगामी हालचाल आणि क्षितिज समांतर हालचालांचा अभ्यास केला जातो. ओके, तत्पूर्वी आता हे जे काही डेटा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एकंदरीतच स्टेट बोर्ड, ओके, सो स्टेट बोर्ड 11चे स्टेट बोर्ड जे आहेत त्याच्यामध्ये हे विशेष स्पष्ट केलेला आहे. सोबतच जे काही 9चे, ओके, 9वीचे जो काही स्टेट बोर्ड आहे त्याच्यात देखील घेण्यात आलेला आहे. आणि एनसीईआरटी, ओके, सो 11 एनसीईआरटी देखील, एनसीईआरटीचे जे काही इनपुट्स आहेत ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सोबत काही जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते इतर सोर्सेसच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर हालचाली या मंद हालचालीचे प्रकारात दिसून येतात. तर त्यातील पहिला जो आहे ऊर्ध्वगामी हालचाल, ज्याला खंड निर्माणकारी हालचाल म्हटलं जातं. ओके, सो कॉन्टिनेंट तयार करण्यासाठी किंवा कॉन्टिनेंटची जी काही एकंदरीत जो फॉर्मेशन आहे ते या ऊर्ध्वगामी किंवा व्हर्टिकल मुवमेंट, ओके, सो भूगर्भातील जे काही फोर्सेस आहेत त्याच्या व्हर्टिकल मुवमेंट मुळे या खंडांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येतो. ओके, याला विशेषतः पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे तर किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे याची जी काही हालचाल असते ती एकंदरीत अतिशय मंद वेगाने होत असतो. आणि त्यामुळे जे काही भूकवचामध्ये जो बदल दिसून येतो तो कशा पद्धतीचा दिसून येतो, तर या ठिकाणी जो भूकवच आहे तो विस्तीर्ण असा भाग वर उचलला जातो किंवा खाली खचतो. आणि त्यामुळे काय होतं, तर एकंदरीतच जो काही कॉन्टिनेंट आहे ते सरकत एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाताना आपल्याला दिसून येतो. सो यालाच खंड निर्माणकारी हालचाल किंवा ऊर्ध्वगामी हालचाल म्हटलं जातं. ओके, याची जी काही गती आहे ती केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे अशा पद्धतीने हालचाल होत असते. ओके, आता यामुळे काय होतं, तर भूकवचाचा जो काही भाग आहे तो समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती किंवा विस्तीर्ण पठारांची निर्मिती या शक्तीमुळे किंवा या ऊर्ध्वगामी हालचालीमुळे होत असतो. ओके, सो लक्षात ठेवा, जर खंड निर्माणकारी हालचाली किंवा खंड निर्माणकारी घटक मंद भू हालचाली अंतर्गत कोणत्या कारणामुळे तयार होतात असा जर प्रश्न आला तर ऊर्ध्वगामी हालचाली किंवा व्हर्टिकल मुवमेंटमुळे, व्हर्टिकल जे काही मुवमेंटचे जे फोर्स आहेत त्यामुळे हे खंड निर्माणकारी हालचाल किंवा खंड निर्माणकारी जे घटक आहेत ते तयार होत असतात. ओके, या हालचालींचा जो काही ताण व दाब यांच्याशी काही संबंध नसतो. ओके, तो लक्षात ठेवा, ताण व दाब हे जे हॉरिझॉन्टल किंवा एकंदरीतच क्षितिज समांतर हालचाली आहे त्याच्याशी संबंधित असतो, तर ते ऊर्ध्वगामी हालचालीशी संबंधित नसतो. ओके, हवेवर या हालचालींमुळे भूखंड वर उचलला जाणे किंवा खचणे अशा पद्धतीची जी क्रिया आहे ते होत असतात. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, ऊर्ध्वगामी हालचालीमुळे खंड निर्माणकारी हालचाल ज्याला म्हटलं गेलेलं याच्यामध्ये खंडांची निर्मिती किंवा विस्तीर्ण पठारांची निर्मिती होत असतो. ओके, त्यानंतर आहे क्षितिज समांतर हालचाली किंवा ज्याला हॉरिझॉन्टल जे हॉरिझॉन्टल मुवमेंट अशा पद्धतीने देखील म्हटलं जातो. सो याला पर्वत निर्माणकारी हालचाल म्हटलं जातो. ओके, सो लक्षात ठेवा, पर्वत निर्माणकारी हालचाली. ओके, या हालचाली क्षितिज समांतर दिशेने, ओके, सो अशा पद्धतीने यांची जी काही हालचाल आहे ते होत असतो. ओके, बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खटकांच्या स्तरात एकंदरीत ताण व दाब निर्माण होतो. ओके, आणि या जे काही भूगर्भातील ताण व दाब निर्माण झाल्यामुळे भूपृष्ठात वड्या किंवा घड्या तसेच भेगा पडत असतात. आणि विशेषतः या हालचालीमुळे पर्वतांची निर्मिती होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. या हालचाली ह्या मंद स्वरूपाच्या असतात. खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा यांचा वेग जास्त असतो. ओके, आता आपण मागे बघितलं की जी काही व्हर्टिकल जे मुवमेंट्स आहेत, व्हर्टिकल फोर्सेसचे जे मुवमेंट होतात तर त्यामुळे खंड निर्माणकारी हालचाल ज्याला ऊर्ध्वगामी हालचाली म्हटलं गेलेलं आहे, सो त्याच्यापेक्षाही जास्त वेगाने हे हालचाल किंवा एकंदरीत जी काही मुवमेंट आहे तो या क्षितिज समांतर हालचालीमुळे आपल्याला दिसून येतो. ओके, खंडांच्या स्तरात वड्या पडतात तसेच विभंग प्रतल निर्माण होत असतो. आणि हे जे काही यामुळे काय होतं, तर परिणामी घडीचे पर्वत, ओके, किंवा गट पर्वत ज्याला ठोकळा पर्वत देखील म्हटला जातो. घडीचे पर्वत म्हणजे काय तर फोल्ड माउंटेन. ओके, सो फोल्ड माउंटेन किंवा जे काही गट पर्वत
यांची निर्मिती होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो या बलाचे देखील पुढील दोन घटक पडतात. कोणते दोन घटक आहेत या क्षैतिज समांतर हालचाली अंतर्गत? तर ताणजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणारी बले आणि दाबजन्य. ताणजन्य म्हणजे काय? तर एखादा तुम्ही जर कागदाचा तुकडा घेतला आणि त्याला दोन्ही बाजूने असं जर ओढलं तर या ठिकाणी आपल्याला ताण पडून ते तुटताना किंवा एकंदरीत ते फाटल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, जर दाबजन्यमुळे तर त्यालाच ताणजन्य किंवा ताण निर्माणकारी बले म्हणतात. सो भूगर्भामध्ये देखील अशा पद्धतीने जे काही क्षैतिज समांतर हालचाली आहेत ते घडत असतात आणि ते त्या ठिकाणी ताण निर्माण होऊन किंवा स्ट्रेस निर्माण होऊन जो काही विभंग प्रतल आहे तो खालच्या दिशेने किंवा एकंदरीत त्या ठिकाणी जो प्रस्तरभंग आहे ते प्रस्तरभंगाची जी पातळी आहे ती दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी समजा जे काही ताण आहे सो दोन्ही बाजूले ओढल्याच्या नंतर या ठिकाणचा जो काही भूगर्भ रचना आहे किंवा भूगर्भातील जो काही भाग आहे तो खालती खचला जातो किंवा समजा आजूबाजूचा जो भाग आहे तो कमकुवत असेल तर हा हा जो भाग आहे तो वर उचलला जातो. सो यामुळे काय दिसून येतात तर आपल्याला गट पर्वत किंवा खचदरी निर्माण होताना दिसून येतं. ओके, अशा पद्धतीने जो काही भूगर्भातील जो भाग आहे तो खालती खचल्यानंतर या ठिकाणी जो भूरूप आहे ते एकंदरीत खचदरीमध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येतो. ओके, तर दाबजन्य परिस्थितीमुळे किंवा दाबजन्य निर्माणकारी बलेमुळे, ओके, ज्याला प्रेशरमुळे काय होतं तर एकमेकांकडे येणाऱ्या ह्या लहरी असतात. ओके, सो भूकंप लहरी ज्या असतात त्याच पद्धतीने ह्या देखील लहरी असतात. मात्र भूकंप लहरी हे विस्तृत किंवा तीव्र स्वरूपाचे असतात. तर हे नॉर्मल वेव्ह सारख्या जे काही पाण्याचे वेव्ज आहेत त्या पद्धतीने हे वेव्ज आपल्या भूगर्भामध्ये दिसून येतात. सो ते एकमेकांकडे आल्याच्या नंतर जो काही या ठिकाणचा जो भाग आहे, ओके, भूगर्भातील जो भाग आहे तो एकंदरीत वर उचलला जातो किंवा त्याचा अशा पद्धतीने वड्या, ओके, सो फोल्ड त्या ठिकाणी पडताना दिसून येतो. ओके, सो त्यालाच वलीकरण अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो वलीकरण हे दाबजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेले भूरूपे असतात. ओके, आता या ठिकाणी ताण निर्माणकारी जे बले आहेत त्यामध्ये काय दिसून येतं तर एकमेकांपासून विरुद्ध दिशेने ते कार्य करत असतात. ओके, आता आता याआधी बघितल्याप्रमाणे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते कार्य करत असतात आणि खडकांच्या थरामध्ये जे काही भूकवचातील जे खडक असतात किंवा जो घटक त्या ठिकाणी असतो तर त्याला तडे जातात किंवा त्या ठिकाणी छेद पडतो किंवा भंग पडतात किंवा ते त्यांना भेगा पडतात आणि त्यालाच प्रस्तरभंग किंवा विभंग प्रतल म्हटलं जातो आहे. ओके, सो एकंदरीत त्यामुळे काय होतं तर खचदरी निर्माण होतो किंवा गट पर्वतांची निर्मिती होतो. ओके, या ठिकाणी आताच आपण बघितल्याप्रमाणे जर या दरम्यान समजा अशा पद्धतीने स्ट्रेसच्या माध्यमातून या ठिकाणचा जो काही भाग आहे तो समजा ताणजन्य जे काही लहरी असतात तर ते एकमेकांच्या दिशेने किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतात. ओके, सो या ठिकाणचा जो भाग आहे तो खालती खचला जातो आणि त्यामुळे काय होतं तर अशा पद्धतीची जी काही दरी आहे ती दरी या ठिकाणी तयार होतो किंवा समजा हे काही भाग कमकुवत असतील तर ते कमकुवत खालती अशा पद्धतीने ते दोन्ही बाजूंना सरकतात आणि या ठिकाणी जो काही भाग असतो तो उंचावर किंवा उंचावलेला आपल्याला दिसून येतो तर त्यालाच गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत म्हटलं जातो आहे. ओके, सो ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तार निर्माणकारी बले या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे, ओके, सो या ठिकाणी हे जे काही गट पर्वत आहे ते गट पर्वत दिलेलं आहे. सो या भागास काय ठोकळा पर्वत देखील म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा दोन्ही भागामध्ये दाब पडून किंवा विभंग जे तयार होतात. ओके, सो दोन समांतर विभागामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा ते एकंदरीत ठोकळ्यासारखा दिसतो आणि म्हणूनच त्याला ठोकळा पर्वत किंवा गट पर्वत म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर आपल्याला काय दिसून येतं तर भारतातील जे काही मेघालय पठार आहे, ओके, लक्षात ठेवा जर प्रश्नात विचारलं तर आपला प्रश्न चुकायला नको. भारतातील मेघालय पठारांची जी काही निर्मिती आहे किंवा नर्मदा आणि तापी दरम्यानचा जो काही सातपुडा पर्वतरांग आहे, ओके, सो सातपुडा पर्वतरांगाच्या दरम्यान जो काही माफ करा नर्मदा आणि तापी दरम्यान जो काही सातपुडा पर्वतरांग आहे हे या गट पर्वताचे एक उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो. ओके, सो भारतामध्ये मेघालय पठार आणि सातपुडा पर्वतरांग, ओके, किंवा पर्वत. त्यानंतर जर्मनीतील जे काही ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे ते देखील या गट पर्वताचे उदाहरण आहे. सोबतच फ्रान्समधील जे काही पॉसेजेस पर्वतरांग आहे ते देखील या गट पर्वतामुळे किंवा गट पर्वतासारखे दिसणारे रचना आपल्याला दिसून येते. ओके, त्यानंतर खचदरी या ठिकाणी बघितल्याप्रमाणे, ओके, सो खचदरी कशा तर कधी कधी भूकवचाला जेव्हा ताण हे पडून समोरासमोर जे काही तडे पडतात किंवा दोन तडे पडतात सो त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतो तर जो भूभाग असतो तो खालच्या दिशेने खचला जातो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो काही भूगर्भातील जो भाग आहे सो या ठिकाणी या इकडचा जो काही प्लेट आहे तो एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सरकल्या कारणास्तव
या ठिकाणचा जो काही भाग होता तो एकंदरीत खालती खचला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने दरी किंवा खचदरी निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो यालाच खचदरी म्हटलं जातो आहे. ओके, सो त्या ठिकाणी खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. खचदरीच्या जे काही भिंती आहेत ते तीव्र उताराच्या असतात. भारतामध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं झालं भारतातील तर नर्मदा नदीची खचदरी सोबतच तापी नदीची किंवा आपण आपण जेव्हा महाराष्ट्राचा अभ्यास करतो, ओके, महाराष्ट्राचा भूगोलाचा जेव्हा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये तापी नदी आणि नर्मदा नदीचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येतो की ह्या नद्या खचदरीतून वाहत असतात, म्हणून त्यांना खचदरीतून वाहणाऱ्या नद्या किंवा रिफ्ट व्हॅलीतून वाहणाऱ्या नद्या म्हटलं जातं. ओके, सो भारतातील म्हणजे काही नर्मदा व तापी नदी आपल्याला दिसून येतो. आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, ओके, सो ग्रेट रिफ्ट व्हॅली जी काही नदी आहे ती दिसून येतात. तर युरोपमधील राईन नदीची जी काही एकंदरीत रचना आहे ती या खचदरीतून ती राईन नदी प्रवाहित होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे झाले ताणजन्य. ओके, सो ताण निर्माणकारी घटकामुळे जे भूरूपे तयार होतात, ओके, ज्याच्यामध्ये खचदरी असेल किंवा गट पर्वतांची निर्मिती या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे दाब निर्माणकारी बले. ओके, सो या दाब निर्माणकारी फोर्सेसमुळे जे काही भूरूपे तयार होतात ते कशा पद्धतीने होतात. सो बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात, एकमेकांच्या दिशेने म्हणजे काय तर एकमेकांच्या अशा पद्धतीने फोर्सेसच्या माध्यमातून, आणि या ठिकाणचा जो काही भाग आहे तो वर उचलला जातो. ओके, आणि अशा पद्धतीने वड्याच्या स्वरूपामध्ये जेव्हा ते आकार घेत असतात तर त्याला दाब निर्माणकारी बलांमुळे तयार झालेले भूरूपे अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके, सो बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बले असे देखील म्हटतात. ओके, सो लक्षात ठेवा, एकमेकांच्या दिशेने कार्य करत असतात तर त्या बलांना केंद्रित बले किंवा सेंट्रिकल फोर्सेस देखील म्हटलं जातो. या बलामुळे खटकांच्या स्तरावर दाब निर्माण होऊन भूपृष्ठास बाक येतो. ओके, सो अशा पद्धतीने बाक या भूपृष्ठाला किंवा भूकवचाला येत असतो आणि त्यामुळे वड्या पडणे असतील किंवा भेगा पडणे ह्या क्रिया घडत असतात आणि यामुळे वली पर्वतासारखी जी काही रचना आहे ती तयार होताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो याचे बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वली पर्वत किंवा ज्याला फोल्ड माउंटेन म्हटलं जातं. ओके, सो फोल्ड माउंटेनवर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो या दाबजन्य परिस्थितीमुळे किंवा दाबजन्य फोर्सेसमुळे जे भूरूपे तयार होतात तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर वली पर्वत किंवा फोल्ड माउंटेन हे तयार होत असतात. ओके, आता वली पर्वता संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे जेव्हा वहन होते आणि ऊर्जा लहरींमुळे मृदू खटकांच्या थरावर क्षितिज समांतर, ओके, आणि विशेषतः एकमेकांच्या दिशेने जेव्हा दाब पडून अशा पद्धतीने एकमेकांच्या दिशेने दाब पडून जेव्हा वड्या निर्माण होतात तर त्याला वली पर्वत म्हटलं गेलेलं आहे. दाब हे तीव्र असल्यास जे काही वड्यांचे किंवा फोल्डचे जे प्रकार आहेत ते मोठ्या प्रमाणात पडतात आणि त्यांची जी काही रचना आहे ती गुंतागुंत होताना आपल्याला दिसून येतो. ओके, परिणामी भूपृष्ठाचा जो भाग आहे तो वर उचलला जातो आणि वली पर्वतांची निर्मिती होत असते. बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर या वली पर्वतांची जी आहे निर्मिती आहे ते हिमालय पर्वत आपल्याला दिसून येतो. ओके, सो याला देखील वली पर्वतामुळे किंवा एकंदरीत वली पर्वताचा प्रकार आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अरवली पर्वत, रॉकी पर्वत, ओके, त्यानंतर अँडीज पर्वत आणि आल्प्स पर्वत. ओके, सो हिमालय असेल, अरवली असेल, हे एकंदरीतच आपल्या भारतातील जे काही फोल्ड माउंटेन म्हणून आपण त्या पर्वतांकडे बघत असतो. ओके, सो हे जे काही भूरूपे आहेत तयार झालेले ते एकंदरीतच या दाबजन्य किंवा दाब निर्माणकारी बलेमुळे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. ओके, सो जे काही हिमालय पर्वताची जी काही निर्मिती आहे एकंदरीत आपण जेव्हा भूगोल या विषयाअंतर्गत आल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला भूखंड वहन सिद्धांत अभ्यासत असतो तर त्यावेळेस आपण जे काही प्रेशरच्या माध्यमातून जे काही भारतातील भूखंड आहे ते वरच्या दिशेने सरकू लागले आणि या ठिकाणी जो काही पर्वत आहे तो पर्वत प्रेशरमुळे दोन्ही साईडच्या प्रेशरमुळे त्या ठिकाणी वर उचलला गेला आणि त्यालाच आपण हिमालय अशा पद्धतीने त्याला हिमालय हे नाव दिलेलं आहे. ओके, सो हे वली पर्वताचाच एक प्रकार आपण म्हणू शकतो. ओके, सो हिमालय पर्वत, अरवली पर्वत, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत आणि युरोपातील आल्प्स पर्वत हे जगातील प्रमुख वली पर्वताचे उदाहरण आपल्याला दिसून येतात. आता वलीचे भाग जे काही असतात, ओके, या ठिकाणी वलीचे भाग दिलेला आहे. त्याच्यात काय दिसून येतं तर भूकवचात वड्या निर्माण होत असतात. वड्यांच्या दोन्ही बाजूंच्या जे काही भुजा आहेत ते आणि वड्यांचा, ओके, सो वड्यांना किंवा वड्यांच्या जे काही दोन्ही बाजूंना भुजा अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके, सो त्याला अपनती आणि ओके ह्या दोन्ही बाजूंच्या जे काही भुजा असतात त्याला अपनती अशा पद्धतीने म्हटला जातो आणि जो काही खालचा जो भाग असतो त्याला अभिनती अशा पद्धतीने ओळखला जातो. ओके, सो जेव्हा मध्यभाग अधिक उंचीवर असतो, ओके, सो
त्याचा भुजा विरुद्ध दिशेत उतरतात त्याला अपनती वली म्हणतात. ओके, सो या ठिकाणी बघू शकता जो काही मध्यभाग आहे ते वरच्या दिशेने आहे आणि त्याचे काही जे भुजा आहेत ते अशा खालच्या दिशेने या ठिकाणी उतरताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी जे काही भुजा आहेत ते खालच्या दिशेने आणि हा जो काही मध्यभाग आहे तो वरच्या दिशेने, तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? अपनती. ओके, सो अपनती वली या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो आणि त्याचा जे काही मध्यभागी जे एकमेकांच्या जे भुजा असतात तर त्याच्याकडे जेव्हा उतरत असतात तर त्याला अभिनती म्हटलं गेलेलं आहे. ओके, थोडक्यात काय तर जेव्हा वली पर्वताचा किंवा वलीचा जो काही भाग आहे तो उंचीवर असतो, अधिक उंचीवर असतो या पद्धतीने. सो हे जे काही भुजा आहेत सो खालच्या दिशेने उतरतात तर त्याला अपनती वली पर्वत किंवा अपनती वलीचा भाग म्हटला गेलेला आहे. मात्र जो काही मध्यभाग आहे तो खालच्या दिशेने असेल किंवा खालच्या दिशेत असेल आणि वरच्या दिशेने जे काही भुजा आहेत ते अशा पद्धतीने मध्यभागी एकमेकांकडे जर उतरत असतील तर त्याला अभिनती वली अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, हे देखील लक्षात ठेवा. आता वयोमानानुसार किंवा कालमर्यादेनुसार वलीचे दोन प्रकार पडतात. ओके, प्राचीन वली पर्वत आणि अर्वाचीन वली पर्वत अर्थात आधुनिक वली पर्वत. ओके, सो भारतातील जे काही अरवली पर्वत आहे सो भारतातील अरवली पर्वत जे विशेषतः आपल्याला राजस्थानचा पट्टा, राजस्थान त्यानंतर हरियाणा, पंजाब हे जे काही या दिशेने दिल्लीपर्यंत जो काही अरवली रेंज आहे तर ते जे काही पर्वतरांगा आहेत एकंदरीत प्राचीन वलीचा प्रकार आहे. ओके, आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला होता की प्राचीन वलीचे जे काही प्रकार आहेत ते आपल्या भारतातील कुठल्या पर्वताच्या संदर्भाने ओळखले जातो. ओके, सो अरवली पर्वताच्या संदर्भाने ते प्राचीन वलीचा भाग म्हणून त्याला ओळखले जातो आहे. ओके, सो 200 दशलक्ष वर्षापूर्वी या प्राचीन वली पर्वताची निर्मिती झालेली आहे. आता भारताच्या संदर्भाने जे काही अरवली पर्वत आहे त्यामधील सध्याचे जे काही अरवली पर्वत आहे त्याच्यातील जे काही सर्वोच्च शिखर आहे त्याला गुरु शिखर अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे, ज्याची उंची 1722 मीटर आहे. ओके, सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे हे देखील लक्षात ठेवू शकता. उरल पर्वत, ओके, आणि ॲप्लिशियन पर्वत. ॲप्लिशियन पर्वत जे उत्तर अमेरिकेतील ॲप्लिशियन पर्वत आहे आणि उरल पर्वत म्हणजे काय तर युरोपमधील जे काही उरल पर्वत आहे तर त्या ठिकाणी या प्राचीन वलीचे पर्वत म्हणून त्याला ओळखले जातो. अर्वाचीन वली पर्वत म्हणजे आधुनिक यंग माउंटेन किंवा यंग फोल्ड माउंटेन. ओके, सो इंग्लिशमध्ये त्याला यंग फोल्ड माउंटेन म्हटलं गेलेलं आहे. सो साधारणतः याची जी काही निर्मिती आहे ती 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतो. यामध्ये रॉकी व हिमालय, ओके, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत आणि भारतातील जे काही हिमालय पर्वत आहे हे यंग माउंटेन म्हणून ओळखले जातो. ओके, सो हिमालयाची जी सर्वोच्च उंची आहे, ओके, माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर साधारणतः आपल्याला एवढी उंची आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे झाले वलीचा जे काही वली पर्वत आहे त्या संदर्भाने. ओके, जे दाब निर्माणकारी बले यामुळे तयार झालेले आहे. ओके, आता या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता की खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही. ओके, या ठिकाणी पर्याय दिलेला आहे ओके, गिझर, ज्याला गिझर म्हटलं गेलेलं आहे. सो उष्णोदकाचे फवारे, बॅथोलिथ, डाईक, गड्या. ओके, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आता या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण पूर्वपरीक्षेमध्येच विचारलेले प्रश्न घेतलेले आहे. मुख्य परीक्षेमध्ये या टॉपिकवर खूप प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतात. ओके, त्या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जे काही प्रश्न या टॉपिक अंतर्गत किंवा या प्रकरणामध्ये जे विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ओके, सो उष्णोदकाचे फवारे, बॅथोलिथ, डाईक की घड्या. ओके, सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो घड्या जे आहेत एकंदरीतच मंद हालचालीमुळे निर्माण झालेले भूरूपे आहेत आणि विशेषतः जे काही दाबजन्य, ओके, सो दाबजन्य जे काही फोर्सेस आहे सो दाब निर्माणकारी बलेमुळे तयार झालेले दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. बाकी उष्णोदकाचे फवारे ज्याला गिझर, त्यानंतर बॅथोलिथ हे देखील अंतर्गत जे काही तीव्र हालचालीमुळे आणि विशेषतः ज्वालामुखीमुळे तयार झालेले एकंदरीतच भूरूप आपल्याला दिसून येतो. खडकाचा ते प्रकार आहे. डाईक देखील खडकाचा प्रकार आहे. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 घड्या किंवा ज्याला इंग्लिशमध्ये फोल्ड अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे वलीचे प्रकार. आता यावर आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे ते देखील आपण बघणार आहोत. आणि ते माहिती नसताना देखील किंवा या वलीचे प्रकार फक्त आपल्याला वली जरी किंवा फोल्ड म्हणजे काय होते ते जरी माहिती असलं असतं तरी ते देखील आपण प्रश्न लॉजिकच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करू शकलेलो असतो. ओके, ते देखील आपण बघणार आहोत. ओके, वलीचे प्रकार. आता टाईप ऑफ फोल्ड कशा पद्धतीने तर समनतिक वली, त्यानंतर आहे सममित वली ज्याला सिमेट्रिकल किंवा ओपन फोल्ड माउंटेन म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर असिमेट्रिकल वली ज्याला असममित वली मराठीत म्हटलं जातो. आडवी वली ज्याला रिकम्बंट
ओके, रिकम्बियंट वली म्हटलं गेलेलं आहे. आणि उथललेली वली म्हणजेच काय तर ओव्हरटर्न वली. ओके, आता समनतिक वली. सो या ठिकाणी जे इंग्लिशमध्ये नाव आहे ते लक्षात ठेवा. आयसोडिनल जे काही फोल्ड आहेत ते, त्यानंतर आहे ओपन व किंवा सिमेट्रिकल, त्यानंतर आहे असिमेट्रिकल म्हणजे असममित, ओव्हरटर्न म्हणजे उथललेली वली, त्यानंतर रिकम्बेंट ज्याला आडवी वली म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे सममित वली, सममित वली, समनतिक वली, असममित वली, आडवी वली आणि उथललेली वली. ओके, सो समनतिक वली ज्याला या ठिकाणी आयसोडिनल वली म्हटलं गेलेलं आहे, हे सरळ वड्या असतात. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्वमुखी असतो. ओके, अक्षीय प्रतल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, हे ऊर्ध्वमुखी या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, या ठिकाणी समोन्नतिक वली पाहिजे होतं. ओके, आणि हे सममित वली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, सरळ वड्या असतात. अक्षीय प्रतल जे असतो, अक्षीय प्रतल म्हणजे काय तर हा जो काही एकंदरीतच यांचा प्रतल आहे ते वरच्या दिशेने किंवा ऊर्ध्वमुखी असतो. झुकलेले किंवा क्षितिज समांतर ते असतात. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आणि वड्यांचा जो काही भुजांचा एकमेकास समांतर, जे काही वड्यांचे भुजा असतात ते एकमेकांस समांतर असतात. ओके, सो या ठिकाणचा जो काही भुजा आहे ते एकमेकास अशा पद्धतीने समांतर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सममित वली ज्याला सिमेट्रिकल वली म्हटलं गेलेलं आहे. सिमेट्रिकल वलीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रतल जे आहे असतात ते ऊर्ध्वगामी असतात आणि वलींच्या भुजांचा जो काही उतार आहे तो समान असतो. ओके, या ठिकाणी अशा पद्धतीने जो काही भुजांचा उतार आहे ते समान आहे, त्याला सिमेट्रिकल किंवा ओपन वली देखील म्हटलं जातो. त्यानंतर आहे असममित वली. अक्षीय प्रतल हे कललेले असतात. अशा पद्धतीने कललेले प्रतल आपल्याला दिसून येतो. वलींच्या भुजांचे जे काही कोन आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. ओके, सो या ठिकाणी जे काही कोन आहे ते कमी किंवा जास्त अशा पद्धतीने त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला दिसून येतात, तर त्याला असममित किंवा असिमेट्रिकल फोल्ड म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर आडवी वली. आडवी वली म्हणजे काय तर त्याला रिकम्बेंट वली म्हटलं गेलेलं आहे. एक वली हे दुसऱ्यावर जेव्हा क्षैतिज समांतर विसावलेली असते. ओके, सो एक वली जेव्हा दुसऱ्यावर हे क्षैतिज समांतर म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी विसावलेली आहे. ओके, सो हेच या ठिकाणी बघू शकता, अशा पद्धतीने क्षैतिज समांतर त्यावर विसावलेली आहे. सो त्याला आडवी वली किंवा एकंदरीतच रिकम्बंट फोल्ड म्हटलं गेलेलं आहे. आणि उथललेली वली ज्याला ओव्हरटर्न. ओके, सो ओव्हरटर्न जे काही फोल्ड आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर वलीची एक शाखा आहे दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते. ओके, सो या ठिकाणी बघू शकता जी काही एक शाखा आहे ती ही दुसऱ्या शाखेवर झुकल्या स्वरूपाचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, तर त्याला उथललेली वली म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी 5 प्रकार या वलीचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, ज्यामध्ये समनतिक वली ज्याला आयसोडिनल फोल्ड म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर सममित वली ज्याला सिमेट्रिकल किंवा ओपन टाइप्स ऑफ फोल्ड म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर असिमेट्रिकल टाइप्स ऑफ फोल्ड, आडवी वली म्हणजे काय तर रिकम्बेंट टाइप्स ऑफ फोल्ड, आणि उथललेली वली म्हणजे काय तर ओव्हरटर्न टाइप्स ऑफ फोल्ड. ओके, आता यावर प्रश्न कशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेले आहे ते तुम्ही बघू शकता. प्रश्नात विचारलेला आहे खालील वड्यांचा प्रकारांचा योग्य जोड्या जुळवा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो पर्यायी उत्तर दिलेले आहेत. आता यामध्ये एकनत वड्या, समनत वड्या, परिवलित वड्या, त्यानंतर आहे प्रतिवलित वड्या. ओके, सो मराठी ट्रान्सलेशन पेक्षा आपल्याला जर इंग्लिश कीवर्ड माहिती असेल, ओके, तो ते कीवर्ड कधीही आपल्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते. ओके, सो या ठिकाणी जर आपण इंग्लिश कीवर्ड लक्षात घेतलं तर इंग्लिश कीवर्ड मध्ये काय दिलेलं आहे, मोनोक्लिनल फोल्ड, आयसोक्लिनल फोल्ड किंवा आयसोडिनल फोल्ड, त्यानंतर आहे रिकम्बेंट फोल्ड आणि ओव्हरटर्न फोल्ड. ओके, आता आपण बघितलेलं आहे की ओव्हरटर्न फोल्ड म्हणजे किंवा या ठिकाणी ओव्हरटर्न फोल्ड म्हणजे काय तर उथललेली वली ज्यामध्ये एक शाखा आहे दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते. ओके, सो एक शाखा आहे दुसऱ्या शाखेवर झुकलेली आहे ज्याला ओव्हरटर्न फोल्ड म्हटलं गेलेलं आहे. सो बघा, एक भुजा ही दुसऱ्या भुजेवर उलटलेली असते किंवा झुकलेली असते. ओके, सो या ठिकाणी बघू शकता वन लिम टर्न ओव्हर द अदर लिम. अशा पद्धतीने जर ओव्हरटर्नला टर्न ओव्हर हा जो काही कीवर्ड आहे या ठिकाणी या कीवर्ड वरून देखील आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो ओव्हरटर्नसाठी टर्न ओव्हर हा जो काही कीवर्ड आहे त्यानुसार जे काही प्रश्न आहे ते आपण सॉल्व्ह करू शकतो. सो ड ला 2 नंबरची जोडी. आता ड ला 2 नंबरची जोडी फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, त्यानंतर आहे मोनोक्लिनल फोल्ड. आता मोनोक्लिनल फोल्ड मध्ये काय दिसून येतं तर एकंदरीतच जी काही वर्ल्ड लिंब आहे किंवा एक भुजा मंद तर दुसरी भुजा जी काही लंबवत स्वरूपाची असते तर त्याला मोनोक्लिनल फोल्ड म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर समनत वड्या. ओके, आयसोक्लिनल किंवा आयसोडिनल वड्या म्हटलं गेलेलं आहे. सो याच्यामध्ये काय दिसून येतं तर एकंदरीतच एक भुजा किंवा दोन्ही भुजा हे समांतरपणे एकमेकांच्या बाजूला झुकलेले असतात. ओके, सो आयसोडिनल या ठिकाणी बघू शकता आयसोडिनल. ओके,
सो याच्यामध्ये काय दिसून येतं तर सरळ वड्या दिसतात, वड्यांच्या भुजा एकमेकास समांतर असतात, मात्र ते झुकलेल्या स्वरूपामध्ये, ओके, झुकलेल्या किंवा क्षैतिज समांतर आपल्याला दिसून येतात. ओके, त्या ठिकाणी ब ला किंवा 2 नंबर बी ला 1 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे परिवलित वड्या. ओके, रिकम्बेंट, ज्याला या ठिकाणी आडवी, रिकम्बेंट म्हणजे काय तर आडवी वली, एक वली दुसऱ्या वलीवर क्षैतिज समांतर विसावलेली असते. विसावलेली म्हणजे काय तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी विसावलेली आहे. ओके, सो याला आडवी वली म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो परिवलित वली जी असते ती दोन्ही भुजा हे समांतर व भूपृष्ठासही समांतर, भूपृष्ठात म्हणजे काय तर अशा पद्धतीने ते समांतर किंवा क्षैतिज समांतर त्या ठिकाणी विसावलेली असते. सो त्याला दोन्ही भुजा हे समांतर व भूपृष्ठासही समांतर, त्याला आडवी वली किंवा एकंदरीतच रिकम्बेंट फोल्ड म्हटलं गेलेलं आहे. ओके, आणि प्रतिवलित वडा म्हणजे काय तर ओव्हरटर्न, ज्यामध्ये एक लिंब किंवा ज्याला लिंब म्हणजे काय तर भुजा, सो एक भुजा हे दुसऱ्यावर भुजेवर उलटलेली असते, तर त्याला प्रतिवलित भुजा म्हटलं गेलेलं आहे. ओके, आय होप सो तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सो अशा पद्धतीने त्याचे प्रकार देखील यावर आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. ओके, सो त्यामुळे या संदर्भाने जे काही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी मध्ये जे माहिती दिलेली आहे या संदर्भाने भूगर्भाच्या जे काही अंतर्गत किंवा बहिर्गत शक्तीमुळे जे भूरूपे तयार होतात, तर त्या संदर्भाने आपल्याला जी काही माहिती आहे ती इत्थंभूत माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतरचा जो काही घटक आहे ते एकंदरीतच आहे शीघ्र हालचाल. ओके, आतापर्यंत आपण मंद हालचाल बघितलेलं आहे. ओके, सो मंद हालचालीमुळे काय काय बघितलेलं आहे थोडक्यात रिवाइज करूया क्विकमध्ये. ओके, सो मंद हालचालीचे 2 प्रकार आपण बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये ऊर्ध्वगामी हालचाल, ज्याला खंड निर्माणकारी हालचाल किंवा त्याला इंग्लिशमध्ये व्हर्टिकल मुवमेंट, ओके, व्हर्टिकल मुवमेंट फोर्स. ओके, सो खंड निर्माणकारी हालचाल म्हटलं गेलेलं, ज्यामध्ये खंडांची निर्मिती किंवा विस्तीर्ण पठारांची निर्मिती यामुळे होत असते. ओके, यामध्ये दाब व ताण याच्याशी काही संबंध नसतो. ओके, त्यानंतर आहे क्षितिज समांतर हालचाल, ज्याला पर्वत निर्माणकारी हालचाल म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये दाब निर्माणकारी बले आणि ताणजन्य निर्माणकारी बले आपल्याला दिसून येतात. ओके, सो प्रेशर आणि स्ट्रेस या दोन्ही गोष्टींमुळे जी काही भूरूपे तयार होतात, तर ते या क्षितिज समांतर किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली बलांमुळे तयार झालेले असतात, ज्याच्यामध्ये ताण निर्माणकारी जे बले असतात ते खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती करतात. ओके, किमान इतके जरी लक्षात राहिलं आपल्या की ताण निर्माणकारी बलांमुळे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने ते कार्य करत असतात आणि त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. सो मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, नंतर आहे गट पर्वतांची निर्मिती. सो विभंग जे वरच्या दिशेने सरकला जातो आणि या ठिकाणचा जो भाग आहे तो खालती खचला जातो, आणि हा जो काही भूभाग आहे तो वरच्या दिशेने जेव्हा आहे तशा पद्धतीने नसतो, तर त्याला गट पर्वत किंवा त्याला ठोकळा पर्वत देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो ते देखील या ताणजन्य हालचालींमुळे तयार झालेलं असतं. त्यानंतर आहे खचदरी. कधी कधी जे काही भूकवच आहे तर त्याला ताण पडून समोरासमोर जो काही भाग आहे तो स्थिर राहतो आणि जो मधातला किंवा मध्यभाग आहे तो खालच्या दिशेने खचला जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला खचदरी तयार होताना दिसून येतो. ओके, हे झाले ताणजन्य निर्माणकारी बलेमुळे तयार होणारे भूरूपे. त्यानंतर आहे दाबजन्य निर्माणकारी बले, याच्यामुळे काय तयार होतात तर वली पर्वत. ओके, सो या ठिकाणी एकच एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता, वली पर्वत किंवा फोल्ड माउंटेन या दाबजन्य परिस्थितीमुळे निर्माण होत असतो. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे, हिमालय पर्वत असेल, अरवली पर्वत असेल, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, हे लक्षात ठेवू शकता. ओके, प्राचीन वली पर्वत कुठला आहे तर आपल्या भारतामध्ये अरवली पर्वत. ओके, उरल पर्वत आणि ॲप्लिशियन पर्वत, हे एकंदरीतच उरल पर्वत आपल्याला युरोपमध्ये दिसून येतो, तर ॲप्लिशियन पर्वत अमेरिकेमध्ये दिसून येतात. ओके, उत्तर अमेरिकेमध्ये. त्यानंतर अर्वाचीन किंवा आधुनिक किंवा ज्याला यंग फोल्ड माउंटेन म्हटलं गेलेलं आहे, ते रॉकी पर्वत आणि आपल्या भारतातील हिमालय पर्वत. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. प्रश्न देखील बघितलेला आणि वलीचे प्रकार. ओके, समनतिक वली, नंतर आहे सममित वली, सिमेट्रिकल फोल्ड, असिमेट्रिकल फोल्ड, आडवी वली म्हणजे रिकम्बेंट फोल्ड, त्यानंतर आहे उथललेली वली म्हणजे काय तर ओव्हरटर्न फोल्ड. ओके, सो हे वेगवेगळे प्रकार देखील या ठिकाणी बघितलेले आहे, ज्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके, आता या ठिकाणी आपण शीघ्र हालचाली, ज्याला तीव्र हालचाली देखील म्हटलं गेलेलं आहे, सो त्या संदर्भाने कुठल्या शक्ती आहेत किंवा कुठले फोर्सेस आहेत जे शीघ्रपणे भूकवचामध्ये किंवा भूगर्भामध्ये घडत असतात आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचे भूरूपे तयार होत असतात, त्या या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो लक्षात घ्या, शीघ्र हालचालीमुळे 2 प्रकारचे जे काही शक्ती आहेत, अंतर्गत शक्ती, ते शीघ्र हालचाल घडवण्यामुळे कारणीभूत असतात. ओके, सो भूकंप आणि ज्वालामुखीचा जो काही उद्रेक आहे यामुळे भूगर्भामध्ये अतिशय शीघ्र पद्धतीने किंवा शीघ्ररित्या जे काही बदल आहेत ते होत असतात. सो त्यातील जे काही भूकंप आहे त्या संदर्भाने आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ओके, आता भू म्हणजे काय तर जमीन आणि कंप म्हणजे काय थरथरणे. ओके, सो
जमिनीची थरथरणे म्हणजेच काय तर भूकंप, अशा पद्धतीने आपण सहजरित्या त्याची व्याख्या करत असतो. ओके. आता भूकवचाच्या अंतर्गत भागामध्ये जेव्हा हालचालींमुळे खडकांच्या थरात जेव्हा प्रचंड ताण निर्माण होतो. ओके. सो मंद हालचालींपेक्षा यांचा जो काही इंटेन्सिटी असते ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो आणि ते ताण सहन न केल्यामुळे त्याचा जो काही भूकवचातील जो काही आतला भाग आहे तो ताण सहन करू शकत नाही आणि अशा वेळेस तो भूपृष्ठाच्या बाहेर मोकळा होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी मोकळा होण्यासाठी तो मार्ग शोधत असतो आणि त्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी भूकंप हे निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. ज्या भूकवचाचा जो काही भाग आहे तो कमकुवत असतो तर त्या ठिकाणी भूकंप लहरी किंवा भूकंपाचे जे काही झटके आहेत ते आपल्याला दिसून येतात. ओके. सो अंतर्गत भागामुळे होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरात प्रचंड ताण निर्माण होतो आणि हे ताण जेव्हा विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्याच्या नंतर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. एखाद्या ठिकाणी म्हणजे काय तर अशा कवचामध्ये ज्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो काही भूकवच आहे ते कमकुवत आहे तर त्या ठिकाणी मोकळा होतो आणि त्या ठिकाणी जी काही भूकवच आहे ते थरथरते. ओके. सो किंवा त्या भूकवचाची हालचाल होते तर त्याला भूकंप अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके. भूकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण किंवा जो काही कन्सन्ट्रेशन झालेला जो स्ट्रेस आहे तो मोकळा होतो तर त्याला भूकंपाचे केंद्र किंवा एपिसेंटर म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो भूकंप नाभी ज्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो भूकंपाचे केंद्र किंवा भूकंप नाभी म्हटलं जातो. भूकंप केंद्रापासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात तर त्याला त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसत असतो तर त्याला भूकंपाचे अपिकेंद्र. ओके. सो माफ करा, मी या ठिकाणी भूकंपाचे अपिकेंद्र म्हटलं गेलं किंवा एपिसेंटर म्हटलेलं होतं. सो याला भूकंपाचे केंद्र म्हणजे काय तर फोकस असतो, त्याला सेस्मिक फोकस म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो भूकंपाचे केंद्र म्हणजे काय तर सेस्मिकल फोकस, भूकंप नाभी ज्याला म्हटलं जातो. आणि ज्या ठिकाणी भूकंपाचे जे काही झटके सर्वप्रथम आपल्या भूपृष्ठावर जाणवायला लागतात तर त्याला एकंदरीतच भूकंपाचा एपिसेंटर किंवा भूकंपाचे एपिसेंटर किंवा अपिकेंद्र म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्राच्या नाभीस लंबरूप असतो. ओके. आता या डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे या ठिकाणी भूकंप नाभी किंवा फोकस किंवा सेस्मिक फोकस म्हटलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वात प्रथम जे ठिकाणी भूकवचावर जेव्हा झटके सर्वात प्रथम पोहोचतात. ओके. सो भूकंप लहरीचे जे काही झटके आहेत ते सर्वात प्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात तर त्याला अपिकेंद्र किंवा एपिसेंटर म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो भूकंपाचे अपिकेंद्र अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. ओके. सो लक्षात ठेवा. आता भूकंप लहरीच्या संदर्भाने आपल्याला 3 प्रकारची लहरी दिसून येतात. एक आहे प्राथमिक लहरी, त्यानंतर दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. ओके. या ठिकाणी प्राथमिक लहरीच्या संदर्भात जी काही वैशिष्ट्य आहे ते बघणार आहोत. त्यानंतर दुय्यम लहरी संदर्भात जी काही महत्वाची वैशिष्ट्य आहे आणि भूपृष्ठ लहरी. ओके. असे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. प्राथमिक लहरी ज्याला प्रायमरी वेव्स देखील म्हटलं जातो, भूगर्भात जे काही ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. ओके. सो ज्या काही प्राथमिक लहरी असतात ते प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचत असतात. ओके. सो या लहरी मार्गातील खडकांमधील जे काही कण असेल किंवा इतर जे काही कंपोनंट असतील तर त्या लहरीच्या वहण्याच्या दिशेने मागे पुढे अशा पद्धतीने ते जे लहरींचा जो प्रवास आहे, ओके, या प्राथमिक लहरीचा प्रवास आहे ते होत असतो आणि म्हणूनच याला मागे पुढे होणाऱ्या लहरी देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी बघू शकता जे काही प्राथमिक लहरी आहे ते अशा पद्धतीने स्ट्रेट मागे पुढे सरकत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने त्यांचा जो काही प्रवाही दिशा आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो मागे पुढे अशा पद्धतीने त्यांचा एकंदरीत प्रवाह आपल्याला दिसून येतो. हे झाल्या प्राथमिक लहरी. ओके. आणखी काय महत्वाचे वैशिष्ट्य या ठिकाणी दिसून येतात तर हे जे काही प्राथमिक लहरी असतात ते एकंदरीतच घन माध्यमातून, द्रव माध्यमातून आणि वायू माध्यमातून या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. ओके. सो फार महत्वाचं आहे. घन, द्रव आणि वायू या तीनही माध्यमातून प्राथमिक लहरी किंवा प्रायमरी वेव्स जे असतात ते प्रवाहित होत असतात. प्राथमिक वेव्स हे ध्वनी लहरी प्रमाणे असतात. आता जर प्रश्न आला की प्राथमिक वेव्स हे लॉन्जिट्युडिनल वेव्स आहेत किंवा अनुलंब लहरी आहे, सो ते जे काही स्टेटमेंट असेल ते योग्य असणार आहे. ओके. ज्याला लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हटलं गेलेलं आहे. हे ध्वनी लहरी कशी असतात तर लॉन्जिट्युडिनल असतात. ओके. आणि प्रकाश लहरी जे असतात ते ट्रान्सव्हर्स असतात. ओके. सो या ठिकाणी या लहरींना लॉन्जिट्युडिनल लहरी किंवा ध्वनी लहरी देखील म्हटलं जातो. सो हे ध्वनी लहरी प्रमाणे कार्य करत असतात किंवा एकंदरीत त्यांची जो प्रवाह असतो एकंदरीतच या साऊंड वेव्ह सारखा असतो, म्हणूनच यांना प्राथमिक लहरी म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो प्रायमरी वेव्स हे ध्वनी लहरी प्रमाणे असतात. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. ओके. त्यानंतर आहे दुय्यम लहरी किंवा सेकंडरी वेव्स.
प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर जे काही पोहोचणाऱ्या लहरी असतात तर त्यातील सर्वात महत्वाची लहरी आहे दुय्यम लहरी. ओके, ज्याला सेकंडरी वेव्स म्हटलं गेलेलं आहे. ओके, प्राथमिक लहरीनंतर ओके सो दुय्यम लहरी पोहोचत असतात आणि त्यांचा वेग हे प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. ओके, सो वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो, मात्र जे काही विध्वंसक असण्याचे किंवा इंटेन्सिटी जे असते तर त्या प्राथमिक लहरीपेक्षा जास्त असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. वेग जरी कमी असला तरी त्यांचे जे काही तीव्रता असते ते अधिक विध्वंसक असते. ओके, प्राथमिक लहरीपेक्षा अधिक विध्वंसक आपल्याला दिसून येतो. हे एकंदरीत प्रकाश लहरीप्रमाणे असतात. ओके, या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. जे काही दुय्यम लहरी असतात ते ट्रान्सव्हर्स वेव्स किंवा प्रकाश लहरी प्रमाणे असतात, म्हणून त्याला प्रकाश वेव्स देखील म्हटलं जातो. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या आतील भागाची जी काही रचना आहे किंवा अंतरंगाची जी काही रचना आहे ती समजण्यास मदत होते. कुठल्या भूकंप लहरीच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना भूगर्भशास्त्रज्ञांना पृथ्वीच्या आतील भागातील किंवा पृथ्वीचे अंतरंग समजण्यास मदत होतो, असा जर प्रश्न आलेला असेल तर लक्षात ठेवा सेकंडरी वेव्स. ओके, सो त्याला सेकंडरी किंवा दुय्यम लहरी वेव्स म्हटलं गेलेलं आहे. आता प्राथमिक वेव्स या ठिकाणी बघितलेलं आहे आपण की अशा पद्धतीने स्ट्रेस आणि ते मागे पुढे होत असतात, मात्र जे सेकंडरी वेव्स आहे ते वर खाली ओके अशा पद्धतीने वर खाली यांचा जो काही वाहनाचा जो दिशा आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके, सो त्यामुळे याला वर खाली देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या मार्गातील या लहरीच्या मार्गातील खटकांमधील जे काही कण असतील किंवा जे कंपोनंट किंवा कंटेनमेंट असतील ते एकंदरीतच लहरीच्या वहनाच्या दिशे म्हणजेच वर खाली होतात. ओके, या ठिकाणी जर दगड असेल ते जेव्हा लहरी प्रवास करतात तेव्हा त्या दगडाची हालचाल अशा पद्धतीने वर खाली होताना दिसून येतो आणि त्यालाच म्हणूनच याला वर खाली होणारे व्ह्यूज देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे भूपृष्ठ लहरी, ज्याला सरफेस वेव्स म्हटलं गेलेलं आहे किंवा लँड वेव्स. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन जेव्हा पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. ओके, सो जेव्हा प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात तेव्हा फोकसमध्ये किंवा भूकंपाच्या नाभीमध्ये या सरफेस लहरी तयार होत असतात. ओके, आणि एकंदरीतच या लहरी भूकवचाच्या परिघाच्या दिशेतच प्रवास करत असतात. ओके, थोडक्यात काय तर या ज्या लहरी असतात ते भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाचा वर येत नाही. ओके, सो भूपृष्ठावर यांचा जे काही प्रवाह आहे ते होताना आपल्याला दिसून येत नाही. ओके, आणि अतिशय विनाशकारी असतात. जर हे भूपृष्ठावर आले तर अतिशय विध्वंसक अशा प्रचंड त्या ठिकाणी नुकसानकारक आपल्याला भूकंप लहरी किंवा भूपृष्ठ लहरी दिसून येतात. ओके, याच्यामध्ये लव वेव्स आणि रेले वेव्स. आता जे काही रेले वेव्स आहे हे सर्वात मंद गतीने प्रवास करणारी भूकंप लहरी म्हणून ओळखला जातो. महत्वाचा आहे, प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. रेले वेव्स जे असतात भूकंप लहरीचे ज्याला भूपृष्ठ लहरी अंतर्गत त्याचा समावेश केला जातो. सो रेले वेव्स हे सर्वात मंद गतीने प्रवास करणारा भूकंप लहरी म्हणून ओळखला जातो. ओके, अच्छा, या ठिकाणी सेकंडरी जे वेव्स आहेत ते लक्षात ठेवा. हे सेकंडरी वेव्स फक्त घन माध्यमामध्ये प्रवास करू शकतात तर द्रव माध्यमामध्ये प्रवास करू शकत नाही. ओके, सो दुय्यम लहरींचा प्रवास हे घन माध्यमामध्ये होत असतो, तर द्रव माध्यमातून ते दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे, नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, आता भूकंप मोजण्याचे जे काही प्रमाण आहे ते त्याच्यामध्ये मर्केली नावाचे जे काही भूकंप माप यंत्रण आहे त्याचा विचार केला जातो किंवा त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार भूकंपाची जी काही तीव्रता आहे किंवा इंटेन्सिटी आहे ते या मर्केली या जे काही डिव्हाइस आहे त्यावर मोजल्या जातो आणि रिश्टर प्रमाण हे मॅग्निट्यूड किती आहे. ओके, सो मॅग्निट्यूड या ठिकाणी बघू शकता. तीव्रता हे मर्केली या प्रमाणामध्ये मोजल्या किंवा यंत्रामध्ये मोजल्या जातो, तर रिश्टर किंवा मॅग्निट्यूड भूकंपाची जी काही मॅग्निट्यूड आहे ते एकंदरीत या रिश्टर स्केलमध्ये मोजल्या जातो. ओके, सो जर मर्केली 1 असेल तर ते भूकंपाची जी काही झटके आहेत ते नगण्य असतो किंवा अतिशय शून्य असतो किंवा जाणवत नाही, आणि जर ते 12च्या जवळपास असेल तर संपूर्ण नाश म्हणजे अतिशय विनाशकारी अशा पद्धतीने असतो आणि तेच या ठिकाणी दिलेलं आहे रिश्टरच्या बाबतीत. ओके, -2 पासून ते 10 पर्यंत नोंदी आपल्याला दिसून येत नाही. ओके, सो अच्छा, या ठिकाणी जे काही रिश्टर स्केल आहे त्याच्यामध्ये -2 पेक्षा कमी जे मॅग्निट्यूड असेल तर त्याची नोंद या रिश्टर स्केलमध्ये होत नाही किंवा 10 पेक्षा जास्त असेल तर त्याची नोंद या ठिकाणी होत नाही. ओके, सो 3 ते 9 पर्यंत जी काही भूकंपाची मॅग्निट्यूड आहे ते या ठिकाणी नोंद होत असतो. ओके, हे लक्षात ठेवा. रिश्टर आणि मर्केलीच्या माध्यमातून भूकंप लहरी किंवा भूकंप लहरीचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता आणि मॅग्निट्यूड मोजल्या जातात. ओके, त्यानंतर आहे भूकंप छायेचा प्रदेश. ओके, आता भूकंप छायेचा प्रदेश म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते किंवा भूकंप नाभीपासून
त्या भूकंप लहरीचा प्रवास कुठपर्यंत, भूगर्भाच्या कुठपर्यंत ते प्रवाहित होत असतात किंवा एका पर्टिक्युलर स्थानानंतर त्यांचा प्रवाह बंद होतो. तर तो जो काही प्रदेश काढला जातो तर किंवा तो जो काही त्याचा अभ्यास केला जातो तर त्याला भूकंप छायाचा प्रदेश किंवा अर्थक्वेक शॅडो झोन अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा, भूकंप छायाचा प्रदेश. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरीची नोंद मिळत असते. ओके, असे असले तरी विशिष्ट क्षेत्रामध्ये लहरीची नोंद होत नाही. ओके, आता कुठल्याच क्षेत्रामध्ये नोंद होत नाही, तर ज्या ठिकाणी भूकंप लहरी पोहोचू शकत नाही, सो अशा प्रदेशांना भूकंप छायेचा प्रदेश म्हटला गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी या भूकंप लहरी किंवा भूपृष्ठ लहरी किंवा जे काही प्रायमरी सेकंडरी वेव्हज आहेत त्यांचे नोंद आपल्याला मिळत नाही. सो याला भूकंप छायेचा प्रदेश म्हटला गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विनाशकारी जे मुवमेंट आहे ते आपल्याला दिसून येत नाही. ओके, आता पी वेव्हज आणि एस वेव्हजचे जे काही भूकंप छायाचा प्रदेश या ठिकाणी दिलेला आहे. सो प्राथमिक लहरी आणि सेकंडरी लहरीचा जे काही भूकंप छायाचा प्रदेश आहे एकंदरीतच सामान्यतः अपिकेंद्रापासून म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी भूकंप लहरी सर्वप्रथम पोहोचतात त्यापासून 105 डिग्री जो काही त्याचा आवाका असेल. ओके, भूपृष्ठावर त्यांचा जे काही डायगोनल जेव्हा आपण बघतो तर डायगोनल त्याचं जे काही अंतर असेल, सो 105 अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाची नोंदी होत असतात. ओके, सो हे डायग्रामच्या स्वरूपात देखील बघू शकता. साधारणतः जे काही अपिकेंद्र आहे म्हणजे ज्या ठिकाणी भूकंप लहरी ज्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचलेल्या आहेत त्यापासून अशा पद्धतीने दोन्ही पृष्ठभागातील या डायगोनली 105 डिग्री पर्यंत त्या भूकंप लहरी पोहोचत असतात. ओके, त्यानंतर जे काही प्राथमिक लहरी असतात किंवा प्राथमिक लहरी किंवा दुय्यम लहरी आहेत ते देखील पोहोचत नाही किंवा या ठिकाणी 105 ते 140च्या दरम्यान जो काही हा जो अंतर आहे किंवा क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी या प्राथमिक लहरींचा नोंद होत नाही किंवा प्राथमिक आणि सेकंडरी लहरींचा देखील नोंद या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणचा जो काही प्रदेश आहे तर त्याला भूकंप छायाचा प्रदेश अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके, सो आता लक्षात आलेलं असेल की भूकंप छायाचा प्रदेश कशाला म्हटला जातो. ओके, सो भूकंप छायाचा प्रदेश या ठिकाणी ध्वनी लहरींची नोंद होत नाही. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे की प्राथमिक लहरी जी काही प्राथमिक लहरी आणि सेकंडरी लहरी अर्थात दुय्यम लहरींची नोंद घेतली जाते. अपिकेंद्रापासून 140च्या पलीकडे भूकंप मापन केंद्रात जे काही भूकंपाचे लहरी ज्या ठिकाणी मोजल्या जातो. ओके, त्या केंद्रामध्ये केवळ प्राथमिक लहरींचीच नोंद होते, मात्र सेकंडरी लहरींची होत नाही. थोडक्यात काय, तर यानंतर ओके 140 नंतर परत या ठिकाणी जे अपिकेंद्र आहे त्या अपिकेंद्रामध्ये आपल्याला माहित आहे की प्राथमिक लहरी हे स्ट्रेट प्रवास करत असतात आणि ते घन त्यानंतर आहे द्रव आणि वायू माध्यमातून प्रवास करू शकतात. म्हणजेच काय, तर त्यांचा जो काही प्रवास करण्याचा अंतर जे असतो ते जास्त असतो, मात्र फक्त 105 डिग्री ते 140 डिग्री अंतराचा जो काही प्रदेश आहे तर त्या ठिकाणी या लहरींची नोंद होत नाही. म्हणजेच या ठिकाणी भूकंप लहरीचे जे काही झटके आहेत ते आपल्याला दिसून येत नाही. त्याच्या पलीकडे 140च्या पलीकडे जे प्राथमिक वेव्ज आहेत ते प्रवास करू शकतात, मात्र सेकंडरी वेव्ज प्रवास करू शकत नाही. 105च्या दरम्यान ओके, ज्या ठिकाणी 105 डिग्रीच्या दरम्यानचा जो काही प्रदेश असेल या अपिकेंद्रापासून त्या ठिकाणी प्राथमिक वेव्ज सोबतच सेकंडरी वेव्ज म्हणजे प्राथमिक लहरी व दुय्यम व लहरी हे दोन्ही प्रवास करू शकतात. मात्र 140 डिग्रीच्या नंतर फक्त प्रायमरी वेव्ज हे प्रावरणात ओके प्रावरणातून किंवा गाभा असेल प्रावरणातून ते प्रवास करत असतात. ओके, सो हे लक्षात ठेवा. म्हणूनच अपिकेंद्रापासून 105 ते 40 दरम्यानचा 105 डिग्री ते 140 डिग्री दरम्यानचा जो काही प्रदेश असतो ते दोन्ही प्रकारच्या लहरींसाठी भूकंप छायाचा प्रदेश असतो, ज्यामध्ये प्राथमिक वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज असतो. सेकंडरी वेव्ज किंवा दुय्यम लहरी असतात त्या दुय्यम लहरीचा भूकंप छायाचा प्रदेश विस्ताराने मोठा असतो. ओके, लक्षात ठेवा का मोठा असतो, तर या ठिकाणी फक्त जे काही सेकंडरी वेव्ज असतो ते फक्त 105 डिग्री पर्यंत जे प्रदेश आहे आजूबाजूचा अपिकेंद्रापासून ज्यामध्ये प्रावरण असेल त्यानंतर क्रस्ट असेल किंवा अर्थात भूकवचातील जे काही आतील भाग आहे तिथपर्यंत त्या लहरी 105 डिग्री पर्यंतचा जो काही डायगोनल एरिया आहे त्याच्यामध्ये प्रवाहित होऊ शकतात. मात्र त्या पलीकडे 105च्या पलीकडे ते कुठल्याही ठिकाणी या सेकंडरी वेव्हची नोंद होत नाही. म्हणून त्यांचा भूकंप छायाचा माफ करा भूकंप छायाचा प्रदेश विस्ताराने मोठा असतो अशा पद्धतीने दिलेला आहे. आता भूकंपाच्या समान तीव्रतेची जी काही नोंद घेतली जाते ते जेव्हा नकाशावर काढतात ओके, तर त्याला त्या काल्पनिक रेषांना समकंप रेषा किंवा आयसोसेस्मल लाईन म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे, या ठिकाणी ते देखील दिलेलं आहे. सो त्या रेषांना ज्या ठिकाणी समान नोंदी भूकंप लहरी हे समान पद्धतीने नकाशामध्ये दर्शवल्या जातो आणि त्याच ठिकाणी जी लाईन काढली जाते तर त्याला
आयसोसेस्मल लाईन म्हटला गेलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हटलं गेलेलं आहे. ओके, द पॉइंट ऑफ ओरिजिन अँड अर्थक्विक इज नोन ॲज, काय म्हटलं गेलेलं आहे ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणी? टेक्टॉनिक बिंदू, भूकंप नाभी, पातालिक बिंदू, भूकंपाचे बाल्य केंद्र. ओके, सो त्याला सेस्मिक किंवा भूकंप नाभी किंवा सेस्मिक फोकस म्हटलं गेलेलं आहे. ओके, परत या ठिकाणी स्लाइड मध्ये बघू शकता, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते सो भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी म्हटलं गेलेलं आहे आणि यालाच सेस्मिक फोकस म्हटलं गेलेलं आहे. तर ज्या ठिकाणी त्या भूकंप लहरी सर्वप्रथम पोहोचतात त्याला भूकंपाचे अपिकेंद्र किंवा एपी सेंटर म्हटलं जातं. ओके, सो या प्रश्नात आपल्याला एपी सेंटर दिलेलं आहे. सो एपी सेंटर हे ज्या ठिकाणी भूकंपाची लहरी किंवा भूकंप लहरी सर्वप्रथम पोहोचतात भूकवचावर किंवा भूपृष्ठावर तर त्याला एपी सेंटर किंवा भूकंपाचे बाल्य केंद्र म्हटलं जातं. तर भूकंप नाभी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होत असते. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे ज्वालामुखी. ओके, आता ज्वालामुखीच्या संदर्भाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ज्वालामुखी हे देखील भूकंप लहरीप्रमाणेच आपल्याला तीव्र हालचाली किंवा एकंदरीतच शीघ्र हालचाली करणाऱ्या लहरी किंवा एकंदरीत शक्ती आपल्याला दिसून येतात. ओके, सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप किंवा घनरूप पदार्थ जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असतात तर त्या ठिकाणी त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. ओके, सो ज्वालामुखी म्हणजे काय, तर बाह्य प्रावरणातून म्हणजे काही आउटर प्रावरण, तर आउटर प्रावरणातून वायुरूप स्वरूपाचे किंवा द्रवरूप स्वरूपात लावा किंवा घनरूप स्वरूपात जेव्हा लावा बाहेर येत असतो भूकवचावर तर त्याला ज्वालामुखी म्हटलं जातं. ओके, ज्वालामुखी हे भूवैज्ञानिक संरचना आहे ज्यामुळे पृथ्वीच्या प्रावरणातून अर्थात मॅन्टलमधून मॅग्ना हे पृष्ठभागावर येत असतात. याचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. प्रकार देखील आपण बघणार आहोत. वेगवेगळे वैशिष्ट्य देखील दिसून येतात. ओके, त्याची तीव्रता आणि शैली देखील वेगवेगळी असते. आता या ठिकाणी यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रकार आणि ज्वालामुखीचे जे काही इरप्शन आहे उद्रेकांचे जे प्रकार आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आता ज्वालामुखीचे प्रकार, याच्यामध्ये सील्ड ज्वालामुखी ज्याला ढालयुक्त ज्वालामुखी म्हटलं जातं. सो इंग्लिशात जे काही कीवर्ड आहे त्याला सील्ड वोल्कॅनो म्हटलं गेलेलं आहे ते लक्षात ठेवा. सील्ड ज्वालामुखी यांचा जो काही या संदर्भाने जी माहिती आहे त्याच्यात दिलेलं आहे की यांची वैशिष्ट्यामध्ये जी शिल्ड ज्वालामुखी असतात ते एकंदरीतच रुंद किंवा घुमट आकाराचे असतात आणि त्यांचा उतार सौम्य असतो. ओके, सो इतकं जरी लक्षात ठेवला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बेसाल्टिक लावा किंवा कमी चिकट द्रव अशा पद्धतीने ते लावा असतात. ओके, आणि हवाई आयलंड मधील माउना लोआ या ठिकाणी जे काही जे ज्वालामुखी आहेत ते या शिल्ड प्रकारचे ज्वालामुखी आपल्याला दिसून येतात. ओके, सो लक्षात ठेवू शकता ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी. सो रुंद घुमट आकाराचे आणि सौम्य उताराचे हे शिल्ड ज्वालामुखी किंवा ढालयुक्त ज्वालामुखी दिसून येतात. ओके, आता शिल्ड ज्वालामुखी, सो या ठिकाणी जे काही शिल्ड ज्वालामुखी आहे सो शिल्ड ज्वालामुखी यांचा जो काही उतार आहे ते सौम्य उतार आहे. अशा पद्धतीने उतार सौम्य आहे आणि एकंदरीतच ढालांसारखे. ओके, युद्धामध्ये जे ढाल आपण घेऊन जातो, ओके आपण घेऊन जात नाही, पूर्वीचे राजे महाराजे जे घेऊन जायचे त्यांची जी काही रचना कशा पद्धतीने असायचे तर त्याच पद्धतीने जेव्हा शिल्ड एकंदरीतच व्हॅल्कॅनोच्या बाबतीत जे स्वरूप आहे ते दिसून येतं तर त्याला शिल्ड व्हॅल्कॅनो किंवा ढालयुक्त व्हॅल्कॅनो म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे स्ट्रेटो व्हॉल्कॅनो. ओके, सो स्ट्रेटो व्हॅल्कॅनो म्हणजेच काय, कंपोजिट व्हॅल्कॅनो. कंपोजिट व्हॅल्कॅनो याच्यामध्ये उंच व शंकूच्या आकाराची ज्वालामुखी दिसून येतात जे अनेक थरांच्या कठीण लावा, टेफरा आणि ज्वालामुखी राखांनी बनलेले असतात आणि त्यांचा जो काही एकंदरीत जे धूळ आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकंदरीतच थरांच्या स्वरूपामध्ये जे लावारस आहे ते वेगवेगळ्या थरांच्या माध्यमातून ते भूपृष्ठावर येत असतात. ओके, सो अनेक थरांच्या कठीण माध्यमातून कठीण लावा जे असतात ते ज्वालामुखीच्या राखांनी तयार होऊन ते बाहेर येत असतात. ओके, हे ऍसिडिक, ऍडेसिटिक व रॉयलिटिक लावा प्रकारचे असतात. ओके, या ठिकाणी बघू शकता जे काही कंपोजिट व्हॅल्कॅनो आहे सो कंपोजिट व्हॅल्कॅनो या वेगवेगळ्या थरामधून ते बाहेर येताना दिसून येतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात दगड गोटे हे देखील बाहेर येताना आपल्याला दिसून येतो. ओके, धूळ देखील याच्या प्रमाणातून किंवा या कंपोजिट व्हॅल्कॅनो मधून बाहेर पडताना दिसून येतोय. ओके, सो हे लक्षात ठेवा यातील जे काही दगडगोटे आहेत ते सौम्य प्रमाणामध्ये कमी वेगात हे बाहेर पडत आहेत. ओके, मात्र दगडगोटे बाहेर पडताना दिसून येतो आणि यांचे जे काही वेगवेगळ्या थरातून हे जे काही मॅग्मा आहे ते बाहेर येताना दिसून येतो तर त्याला कंपोजिट व्हॅल्कॅनो
म्हटलं गेलेलं आहे, किंवा संयुक्त ज्वालामुखी देखील म्हणू शकता, त्याला स्ट्रेटो व्हॉल्कॅनो म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो जपानमधील माउंट फुजियामो आणि युरोपमधील माउंट सेंट हेलेस नावाचे जे काही ज्वालामुखी आहे ते या कंपोजिट ज्वालामुखी प्रकारचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे सिंडर ज्वालामुखी किंवा सिंडर कोल ज्वालामुखी, ज्याला राख शंकू किंवा शंकू ज्वालामुखी देखील म्हटलं गेलेलं आहे. यांचा आकार एकंदरीत लहान असतो. उंच हे उतार जे असतात ते उंच स्वरूपाचे असतात, ज्यामध्ये टेफरा असेल, राख असेल आणि इतर सिंडेन्सनी बनलेली अशी एकंदरीत रचना असते. बेसाल्टिक प्रकारचा लावा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बेसाल्टिक म्हणजे काय, तर दगड तयार करणारे लावा. ओके, सो बेसाल्टिक प्रकारचे लावा दिसून येतं. आणि मेक्सिकोमधील जे काही पारिकुटीन आहे त्या ठिकाणी दिसून येतो. आणि भारतामध्ये जर अशा पद्धतीने जर लावाचं संचयन बनलं तर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा, जे काही आपल्या जे दक्षिणेकडील राज्य आहे त्यामध्ये डेक्कन प्लॅटो पासून तर जे काही दक्षिणेकडील तामिळनाडूपर्यंत जो काही प्लेट पसरलेला आहे, ओके, बेसाल्टिक प्लेट ज्याला आपण म्हणत असतो, ते या सिंडरकोन ज्वालामुखीमुळे तयार झालेले, आपल्याला बेसाल्टिक लावामुळे तयार झालेले जी रचना आहे ते आपल्याला दिसून येते. ओके, सो या ठिकाणी सिंडरकोन. ओके, सो सिंडरकोन, अशा पद्धतीने या ठिकाणी सिंडरकोन, यामध्ये जे काही सिंडरकोन ज्वालामुखीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे थरांमधून ते बाहेर पडताना दिसून येत नाही, तर ऊर्ध्वगामी एका पर्टिक्युलर नळी जी असते किंवा एक पर्टिक्युलर त्याला मॅग्मा प्रवाहित होण्यासाठी किंवा ज्वालारस किंवा शिलारस बाहेर निघण्यासाठी एक नळी तयार झालेली असते आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही लावारस आहे ते बाहेर पडत असतो. ओके, आणि अतिशय वेगाने हे बाहेर पडत असतं आणि म्हणून त्याला सिंडर कोन. ओके, याचा एकंदरीतच कोन स्वरूपाचा जो आकार आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, म्हणून याला सिंडर कोन ज्वालामुखी म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतरचा आहे लावा डोम. ओके, ज्वालामुखी घुमट देखील म्हटलं जातो किंवा लावा घुमट देखील त्याला म्हटलं जातं. गोलाकार मांडणी असते आणि हळूहळू बाहेर पडत असतात. ओके, आणि यांचा जो काही द्रव असतो, लावारस असतो, तो चिकट असतो. ओके, आणि त्यांचा जो काही वाहनाचा जो काही वेग आहे तो, लावारस वाहण्याचा वेग आहे तो कमी असतो आणि ते अशा पद्धतीने डोम सारखी रचना या ठिकाणी तयार झालेली असते आणि म्हणूनच याला लावा डोम किंवा लावा घुमट म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो क्रेटर याची रचना तयार झालेली असते. क्रेटर या लावा डोम या वल्कॅनोमुळे तयार झालेलं असतं. साईड बेंड या ठिकाणी बघू शकता. ओके, सो अशा पद्धतीने रचना भुरुक या ठिकाणी तयार झालेलं असतं. ओके, सो आतापर्यंत यामध्ये ज्वालामुखीचे प्रकार, शिल्ड ज्वालामुखी, ज्यामध्ये रुंद व घुमट आकाराचे पण सौम्य उतार आपल्याला दिसले असणारे ज्वालामुखी दिसून येतात, ज्याला ढालयुक्त ज्वालामुखी म्हटलं गेलेलं आहे. हवाईन आयलंड मधील माउना लोआ या ठिकाणी जे काही ज्वालामुखी आहे ते या प्रकारच्या ज्वालामुखी दिसून येतात. त्यानंतर आहे स्ट्रेटो वाकॅनो किंवा कंपोजिट किंवा संयुक्त ज्वालामुखी, ज्याच्यामध्ये उंच आकाराच्या आणि उंच तसेच शंकूच्या आकाराचे जे काही ज्वालामुखी आहे ते अनेक थरांनी लावा हे बाहेर पडत असतात, ज्यामध्ये टेफरा व ज्वालामुखी राख हे बाहेर पडत असतात. ओके, सो या ठिकाणी अनेक थरांमुळे त्याला कंपोजिट ज्वालामुखी म्हटलं गेलेलं आहे. माउंट फुजी, ओके, किंवा माउंट फुजियामो या ठिकाणी जपानमधील या माउंट फुजियामो या ठिकाणी आढळणारे ज्वालामुखी अशा या प्रकारचे ज्वालामुखी आहेत. त्यानंतर आहे सिंडर कोन ज्वालामुखी, यांचा आकार लहान असतो, उंच उताराचे असतात. ओके, ज्या टेफरावर अनेक सिंडरनी बनलेले असतात. ओके, सो त्याला सिंडर कोन किंवा सिंडर म्हटलं गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने या कोन स्वरूपात आकारामुळे त्याला सिंडर कोन ज्वालामुखी म्हटलं गेलेलं आहे. आणि लावा डोम किंवा घुमटासारखी जी रचना तयार झालेली असते त्याला लावा डोम म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी एक्झाम्पल देखील दिलेले आहे, तुम्ही नंतर रीड करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने ज्वालामुखीचे प्रकार आपल्याला दिसून येतात. ओके, आता नंतरचा प्रश्न आहे किंवा नंतरचा जो काही टॉपिक आहे तो एकंदरीतच ज्वालामुखीचे उद्रेकांचे प्रकार. आतापर्यंत आपण ज्वालामुखीचे प्रकार बघितलेले होते. ओके, की ज्वालामुखी कशा पद्धतीने त्यांची रचना आहे ती बाहेर पडत असताना त्यांची रचना तयार झालेली असते. आता बाहेर पडताना ते कशा पद्धतीने त्याचे बाहेर पडण्याचा जो काही इंटेन्सिटी आहे त्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये हवाई आयलंड या ठिकाणी आढळणारे जे प्रकार आहेत. ओके, सो त्याला हवाईन उद्रेक म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो यांचा जो काही वेग आहे ते कमी असतो, शांतपणे. ओके, हवा ज्या पद्धतीने शांतपणे वाहत असतो त्याच पद्धतीने यातून किंवा या प्रकारच्या जे लावारस आहेत ते वाहत असतात किंवा भूकवचावर येत असतात, तर म्हणूनच त्याला हवाईन उद्रेक म्हटलं गेलेलं आहे. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, शांतपणे ते वाहत असतात किंवा प्रवाहाच्या दिशा जी असते किंवा प्रवाहाचा जो इंटेन्सिटी असते ते शांतपणे असते आणि विस्फोट होत असतात. ओके, उदाहरण घ्यायचे झालं तर हवाईतील किलाउचे उद्रेक. ओके, सो हवाई आयलंड मधील जे काही किलाउ आहे त्या ठिकाणचे उद्रेक आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे स्ट्रॉम्बोलिन. ओके, स्ट्रॉम्बोलियन उद्रेक मध्य पण सतत आकाराचा. ओके,
सतत लावाच्या जे स्वरूपात ते बाहेर पडत असतात. ओके. मध्यम स्वरूपाचा जो काही वेग असतो तो मध्यम असतो, मात्र ते सातत्याने ते जे काही लावा रस आहे ते बाहेर फेकत असतात किंवा बाहेर काढत असतात, तर त्याला स्ट्रॉम्बोलिन उद्रेक म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे वल्केनियल. ओके. वल्केनियन उद्रेक, तीव्र वेगाने उफाळणारा. ओके. सो तीव्र वेगाने उफाळणारा मात्र तुलनेने छोटे स्फोट या ठिकाणी घडून येताना दिसून येतो जपानमधील साकारुजिमा. ओके. सो वल्केनियन. त्यानंतर आहे प्लिनियन. ओके. सो प्लिनियन, मोठ्या वेगाने जे काही लावारस आहे ते बाहेर पडतात. विस्फोट उद्रेक, विस्फोटक जे काही उद्रेक आहे ते या ठिकाणी दिसून येतो आणि ज्वालामुखी अवशेष आणि गॅसचे जे काही उच्च स्तंभ या ठिकाणी तयार झालेले असतात. ओके. सो या ठिकाणी जे या डायग्रामच्या स्वरूपात बघू शकता, जे काही हवाईने उद्रेक आहे ते एकंदरीत शांत पद्धतीने, अशा पद्धतीने अतिशय सौम्य पद्धतीने जे काही उद्रेक आहे ते या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आहे स्ट्रॉम्बोलियन. स्ट्रॉम्बोलियन मध्ये मध्यम आकाराचे असतात आणि मात्र यांचा वेग मध्यम असतो आणि सतत ते बाहेर जे लावारस आहे ते बाहेर फेकत असतात. ओके. बाहेर येत असतो. सो त्याला स्ट्रॉम्बोलियन उद्रेक म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर वल्केनियल उद्रेक. वल्केनियल मध्ये या ठिकाणी बघू शकता, तीव्र वेगाने उफाळणारा मात्र तुलनेने छोटे असतो. ओके. याचं जे काही रचना आहे ते आपल्याला तीव्र वेगाने, मात्र याचा जो काही लावारस आहे ते त्यांचे जे काही आकारमान आहे ते अतिशय छोटा असतो आणि कमी प्रमाणामध्ये ते लावारस बाहेर फेकत असतो, मात्र वेग त्यांचा जास्त असतो. ओके. त्याला वल्कनियन उद्रेक म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे प्लेनियन उद्रेक. प्लेनियन या ठिकाणी दिलेलं आहे. प्लेनियन मोठ्या वेगाने आणि विस्फोटक उद्रेक असतो आणि यांचा जो काही अवशेष आहे किंवा इतर जे काही रेसिड्युअल आहे ते वरच्या दिशेने गॅसच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने फॉर्म केलेला असतो, त्याला प्लेनियल म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे पेलिनियन. ओके. सो प्लेनियन, प्लेनियन आणि पेलिनियन हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. सो कन्फ्युजन व्हायचं नाही. अतिशय प्रक्षोभक याला पायरोक्लास्टिक फ्लोने ओळखले जातो. ओके. सो जे काही प्लेनियन आहे त्या ठिकाणी बघू शकता, प्लेनियन, प्लियन. ओके. सो पेलिनियन अतिशय प्रक्षोभक असतो. ओके. अतिशय प्रक्षोभक असतो आणि याची जे काही दिशा आहे ती वाहनाची दिशा एकंदरीतच वरच्या दिशेने आणि पायरोक्लास्टिक फ्लोने ते वाहत असतात. पायरोक्लास्टिक म्हणजे जे काही भूगर्भातून किंवा अंतर्गत भागातून जे काही इत्यादी मॅग्माच्या माध्यमातून जे बाहेर पडणारे जे घटक असतात ते त्या फ्लोमध्ये वाहत असतात. ओके. सो ते फ्लोमध्ये वाहत असतात म्हणून त्याला पायरोक्लास्टिक फ्लोने ओळखले जातात. ओके. सो 1902 मध्ये माउंट पेलीचा उद्रेक अशा पद्धतीने झालेला होता. त्यानंतर इतर जे आहे ते तितकं महत्वाचं नाही आहे. सर्डसेयन, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे, म्हणजे एकाच उद्रेकामध्ये दोन प्रकारचे सहसा पाण्याचे आणि लावाचे स्फोटक त्या ठिकाणी दिसून येतात, ज्या माध्यमातून मॅग्मा बरोबरच पाण्याचे देखील जे कण आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसून येतात. तर फेक्टोमॅग्नेटिक मध्ये पाण्याचे व मॅग्माचे परस्पर संवादाच्या माध्यमातून उद्रेक होत असतो. ओके. सो फेक्टोमॅग्नेटिक उद्रेकामध्ये पाण्याचे कण आणि मॅग्माचे कण देखील दिसून येतात. तर सर्डसेयनमध्ये पाण्याचे व लाव्हाचे जे काही कण आहेत ते आपल्याला बाहेर पडताना दिसून येतात. सो अशा पद्धतीने हे ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. त्या ठिकाणी महत्वाचे लक्षात ठेवा, हवाईन उद्रेक वेग कमी असतो, शांतपणे जे उद्रेक आहे ज्वालामुखीच्या किंवा लाव्हारस शांतपणे उफाळत असतात. स्ट्रॉम्बोलियन उद्रेक किंवा स्ट्रॉम्बोलियन हे अतिशय मध्यम जो वेग आहे ते मध्यम प्रमाणामध्ये त्यांचा वेग असतो आणि सतत, ओके, कंटिन्युअसली ते फ्लोईंग होत असतात. ओके. त्यानंतर आहे वल्कनियन, तीव्र वेगाने उफाळणारा मात्र तुलनेने छोट्या प्रकारचे जे काही स्फोटक आहेत त्या ठिकाणी दिसून येतात. प्लेनियन. ओके. सो प्लेनियन मध्ये मोठ्या वेगाने विस्फोट होताना दिसून येतो आणि अवशेष जे असतात, बाहेर निघणारे जे पार्टिकल असतात ते धूळच्या माध्यमातून अशा पद्धतीने वरच्या दिशेने एकंदरीतच ढग तयार करताना किंवा उच्च स्तंभ तयार करत असलेले दिसून येतात. ओके. त्यानंतर पेलिनियन अतिशय प्रक्षोभक, सर्वात विध्वंसकारी देखील म्हटला जाऊ शकतो. पायरोक्लास्टिक हे फ्लोने. ओके. सो पायरोक्लास्टिक म्हणजे अतिशय जे काही विषारी जे केमिकल युक्त किंवा कंपाऊंड आहे ते बाहेर टाकत असतात. ओके. म्हणून अतिशय प्रक्षोभक देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी उद्रेकाचे प्रकार, ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार आपण बघितलेले आहे. ओके. आता यावर प्रश्न विचारलेला आहे. आता हवाई प्रकार, स्ट्रॉम्बोलियन प्रकार, वल्केनियन प्रकार आणि पेलियन प्रकार. ओके. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रकार, प्रश्न आहे. आता हवाई प्रकारचा आपण बघितलेला आहे. हवाईचा प्रकार किंवा हवाईन जे उद्रेक आहे किंवा
हवाईन उद्रेकामुळे कशा पद्धतीने त्याची वैशिष्ट्ये काय, तर हवाईचा प्रकार अतिशय शांतपणे, ओके, सो वेग कमी असतो आणि शांतपणे ते वाहत असतात, म्हणूनच प्रवाह जो असतो तो शांतपणे उफाळत असतो, म्हणून अ ला 3 नंबरची जोडी. ओके, आता अ ला 3 नंबरची जोडी आपण लावली तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला सहजरित्या मिळून जातो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे स्ट्रोम्बोलियन प्रकारचा. स्ट्रोम्बोलियन प्रकारचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मध्यम जो वेग आहे तो मध्यम स्वरूपाचा असतो, मात्र सतत लाव्हर्स जे असतात ते बाहेर पडत असतात. ओके, भूकवचाच्या बाहेर येत असतात. सो या ठिकाणी स्ट्रोम्बोलियनला सतत उफाळत असतो. ओके, ब ला 4 नंबरची जोडी सतत मध्यम स्वरूपाचा वेग असतो, मात्र ते सततरित्या ते जे लाव्हर्स आहेत ते बाहेर टाकत असतात. त्यानंतर आहे वल्कनियन. ओके, सो वल्कनियन या ठिकाणी तीव्र वेगाने उफाळत असतो. ओके, सो तीव्र वेगाने म्हणजे मोठ्या वेगाने ते बाहेर पडत असतात. सो मोठ्या वेगाने ते बाहेर पडत असतात. सो सी ला 1 नंबरची जोडी. आणि पेलियन प्रकार आपण बघितलेला आहे. पेलियन म्हणजे काय, अतिशय प्रक्षोभक. ओके, पायरोक्लास्टिक फ्लोने ते वाहत असतात. ओके, सो पेलियन म्हणजे अतिशय प्रक्षोभक असतात. सो ड ला 2 नंबरची जोडी. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही ज्वालामुखीच्या उद्रेकाचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यानुसार या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे भूरूपामुळे जे तयार होणारे जे ज्वालामुखीचे प्रकार आपण बघितलेले आहे त्याच्यातील त्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आता या ठिकाणी इमेज दिलेला आहे, आकृती दिलेला आहे, अ, ब, क आणि ड. ओके, आणि त्याची जी काही कुठली जोडी योग्य आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला सिंडर शंकू आपण बघितलेला आहे. ओके, सो सिंडर शंकू आणि संमिश्र शंकू म्हणजे काय, तर कंपाऊंड जे ज्वालामुखी आहे ते कंपाऊंड ज्वालामुखी देखील आपण बघितलेलं आहे. ओके, आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर सील्ड व्हॅल्कॅनो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि सिंडर कोन. ओके, सो सिंडर कोन या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो हे जे काही इमेज आहेत ते देखील आपल्याला ते क्वेश्चन किंवा ते प्रश्न सॉल्व्ह करण्यास मदत करेल. ओके, सो सील्ड व्हॅल्कॅनो अशा पद्धतीने ढालयुक्त. त्यानंतर आहे डोम सारखी जी रचना असते तर त्याला आपण लावा डोम किंवा लावा घुमट. कंपोजिट मध्ये काय, तर अशा पद्धतीने जे वेगवेगळ्या भूगर्भाच्या आतील थरामधून देखील लावा जेव्हा पृष्ठ बाहेर पडतो तर त्याला आपण कंपोजिट व्हॅल्कॅनो. आणि सिंडर कोन व्हॅल्कॅनो जे एका पर्टिक्युलर नळीच्या माध्यमातून बाहेर पडत असतो. ओके, आणि कोन स्वरूपाची जी रचना तयार झालेली असते. ओके, आता प्रश्नाकडे येऊयात. आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे हे जे काही प्रकार आहेत तर याच्यामध्ये जे थरांच्या माध्यमातून जे बाहेर पडतात जे लाव्हारस आहेत ते अशा पद्धतीने बाहेर पडत आहेत तर त्याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे, काय म्हटलेलो आहोत. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे तर एकंदरीतच कंपोजिट व्हॉल्कॅनो. ओके, सो कंपोजिट व्हॉल्कॅनो. सो त्यालाच मिक्स व्हॉल्कॅनो म्हटलं गेलेलं आहे. ओके, मिक्स किंवा संमिश्र शंकू म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो संमिश्र शंकू त्याला कंपोजिट व्हॉल्कॅनो म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर सिंडर शंकू. सिंडर शंकू म्हणजे काय, तर या ठिकाणी सिंडरयुक्त. ओके, सो सिंडर प्रमाणे जी रचना तयार झालेली आहे अशा पद्धतीने आणि कोनयुक्त जी रचना तयार झालेली आहे तर त्याला सिंडर शंकू म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता जे क आहे, सो क हे आपल्याला सिंडर शंकू आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी रचना या ठिकाणी तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो सिंडर सारखी रचना तयार झालेली आहे. त्यानंतर ब जे दिलेलं आहे तर बेसिक लावा. ओके, सो बेसिक लावा. सो त्याचा जे काही प्रकार आहे बेसिक लावा मध्ये आपण बघितलेलं आहे की जे सील्ड व्हॅल्कॅनो आहे ते ढालयुक्त असतो आणि यांचा जो काही घुमट असतो ते सौम्य स्वरूपाचा असतो. ओके, सो ते बेसिक लावा प्रकारचा म्हणू शकतो आपण. ओके, सो बेसिक लावा आणि ऍसिडिक लावा. ओके, सो याला ऍसिडिक लावा म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 ऍसिडिक लावा अ ला. त्यानंतर ब आहे बेसिक लावा. ओके, सो हे ऍसिडिक लावा बेसिक लावा. त्यानंतर आहे क सिंडर शंकू. ओके, सो शंकू प्रमाणे रचना तयार झालेली आहे त्यामुळे. ओके, सो अशा पद्धतीने आणि हे जे काही आहे ते संमिश्र शंकू ज्याला कंपोजिट व्हॉल्कॅनो म्हटलं गेलेलं आहे. ओके, जो मिक्स कोन देखील म्हटला जातो आहे, लक्षात ठेवा मिक्स कोन. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो असे जे काही अंतर्गत शक्तीचे जे काही अंतर्गत शक्तीमुळे बाह्य घटका व्यतिरिक्त जेव्हा भूगर्भातील हालचालींमुळे जे भूरूपे तयार होत असतात तर ते कशा पद्धतीने तयार होत असतात त्या संदर्भाने आपण या ठिकाणी एका रिव्हिजन स्वरूपामध्ये हे बघितलेलं आहे. ओके,
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा आहे, मात्र त्यासोबतच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो त्यापेक्षा जास्त राज्यसेवा मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारला जातो. सो अशा पद्धतीने आपण जे काही प्रश्नांच्या माध्यमातून हे जे काही रिव्हिजन आहे ते या टॉपिक अंतर्गत बघितलेलं आहे. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.